नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करतोय. अतिशय महत्त्वाचे 25 इम्पॉर्टंट जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, MCQ आहेत. सर्विंग सब्जेक्टमधले जे वेगवेगळ्या एक्झामला सेंट्रल लेवलचे असतील, स्टेट लेवलचे असतील, TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये आलेले आहेत. असे महत्त्वाचे क्वेश्चन आपण घेणार आहे. 25 मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर आपण सुरुवात करतोय. व्हिडिओ अत्यंत छोटा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. एक्सप्लेनेशन पण त्याचं बघा आणि 4 पर्यायाचं एक्सप्लेनेशन म्हणजे जवळपास 100 क्वेश्चनची तुमची तयारी होणार आहे. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा अबाउट सेक्शनमध्ये लिंक आहे. माझे सगळे चॅनल सोशल मीडियाचे जॉईन करा, माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला इथून पुढं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही मिळेल आणि विशेषतः कमी वेळेमध्ये यश कसं मिळवायचं पुढच्या 3 ते 5 महिन्यामध्ये माझ्या टचमध्ये राहा. वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ठेवा. तर व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. सर्विंग सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि त्यातले हे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतोय. हे क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झामला आलेले आहेत. मी इथं कोणत्या एक्झामला कोणता क्वेश्चन आला हे लिहित बसलेलं नाही, कारण मग आपला तो त्याला एडिट करा, हे करा, बाकीच्या गोष्टी वेळ लागेल, म्हणून मी ते करत बसलो नाही. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन बघा. द प्रिन्सिपल ऑफ चेन सर्वेइंग इज बेस्ड ऑन. चेन सर्वेइंग हे कशावर आहे? चेन सर्वेइंगचा रेडिएशनचा काय संबंध येतो का? इंटरसेक्शनचा काय संबंध येतो का? ट्रॅव्हर्सिंगचा काय संबंध येतो? नाही, तर ट्रायंग्युलेशन. चेन सर्वेइंग इज बेस्ड ऑन ट्रायंग्युलेशन प्रिन्सिपल. लक्षात आलं? त्यानंतर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेकग्नायसन्स इन सर्वेइंग इज. काय आहे मेन ऑब्जेक्टिव्ह रेकग्नायसनचा? तर प्लॅन सर्वे वर्क. रेकग्नायसन्स इज प्रिलिमिनरी इन्स्पेक्शन टू प्लॅन सर्वे ऑपरेशन. प्लॅन काय करायचं? सर्वे ऑपरेशन. सर्वे कसा करायचा? पहिला प्रायमरी सर्वे, याचं प्रिलिमिनेशन करण्यासाठी या ठिकाणी याचं इन्स्पेक्शन केलं जातं. रेकग्नायसन म्हणजे काय? कच्चा म्हणजे सर्वे आपल्याला करायचा आहे, पण कुठून करायचा, कसं करायचं, याच्यासाठी जो सर्वे केला जातो त्याला म्हणायचं रेकग्नायसन्स इन सर्वेइंग. म्हणून द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेकग्नायसन्स इन सर्वेइंग इज प्लॅन सर्वे वर्क. ऑप्शन सी, रेकग्नायसन्स इज प्रिलिमिनरी इन्स्पेक्शन टू प्लॅन सर्वे ऑपरेशन. पुढचा आहे लोकल अट्रॅक्शन इन कंपास सर्वे इज डिटेक्टेड व्हेन. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. फोर बेरिंग इज नॉट इक्वल टू बॅक बेरिंग. ओके, प्लस मायनस 180. इफ डिफरन्स बिटवीन फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग इज नॉट इक्वल टू 180 देन लोकल अट्रॅक्शन एक्झिस्ट. पुढं सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब इन्क्रीजेस विथ. सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब इन्क्रीजेस विथ लार्जर रेडियस. लार्जर रेडियस ऑफ कर्वेचर सेन्सिटिव्हिटी इन्क्रीजेस. सेन्सिटिव्हिटी बबल ट्यूबची कशी इन्क्रीज केली जाते? तर जी काय आतली बबल ट्यूब आहे त्याची रेडियस जर लार्जर असेल तर सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज केली जाते. हे क्वेश्चन सगळे महत्त्वाचे आहेत. हे क्वेश्चन एक्झामला पडलेले आहेत आणि येणार देखील आहे. त्यानंतर इन लेवलिंग HI मेथड स्टँड्स फॉर. HI म्हणजे काय? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हॉरिझॉन्टल इंडेक्स आहे का? हाईट इंडिकेटर आहे का? हॉरिझॉन्टल इंटरवल आहे का? तर HI म्हणजे HI मेथडमध्ये हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. HI मेथड कॅल्क्युलेट रिड्यूस द लेवल युझिंग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर पुढं द स्केल युज्ड इन कॅडॅस्ट्रल मॅप इज जनरली. कॅडॅस्ट्रल मॅप तुम्हाला माहिती आहे काय? स्केल कुठली यूज केलं जातं कॅडॅस्ट्रल मॅपमध्ये? लार्ज स्केल. कॅडॅस्ट्रल मॅप रिक्वायर्स लार्ज स्केल फॉर प्रॉपर्टी डिटेल्स. प्रॉपर्टी जी असते त्याच्यामध्ये कॅडॅस्ट्रल मॅपमध्ये लार्ज स्केल यूज केले जातं. कॅडॅस्ट्रल मॅप इट इज रिलेटेड टू प्रॉपर्टी डिटेल. त्यानंतर ट्रान्झिशन कर्व इज प्रोव्हाइडेड इन सर्वेइंग टू रिड्यूस शॉक. ट्रान्झिशन का केलं जातं? म्हणजे हा सर्क्युलर सर्वे आणि इथे एक ट्रान्झिशन असं का केलं जातं? तर ट्रान्झिशन सर्वे का ॲड केला जातो? हे दोन जर कर्व असतील त्या दोन्हीमध्ये ट्रान्झिशन कशासाठी केलं जातं? तर टू रिड्यूस शॉक आहे, हे मेन त्याचं एक आन्सर आहे. ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड्स ग्रॅज्युअल चेंज ऑफ कर्वेचर. म्हणजे जर तुम्हाला असा एक कर्व मारून आला आणि पुढे असा एक कर्व मारायचा आहे तर असा एक गोल कर्व मारता येणार आहे, म्हणून त्याचं थोडंसं असं लांबनं फिरवून आणायचं. हा ट्रान्झिशन कर्व टाकलेला असतो एवढा असा. लक्षात आलं का? शॉक रिड्यूस करण्यासाठी किंवा गाड्या पलटे होतील ना, म्हणून ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड्स ग्रॅज्युअल चेंज ऑफ कर्वेचर. समजू नये म्हणून ते केलं जातं. गाडी चालकाला समजू नये म्हणून हळूहळू कर्व इम्प्लिमेंट केला जातो रोडमध्ये. टेम्पररीली ॲडजस्टमेंट ऑफ थिओडोलाइट इन्क्लुड्स. टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ थिओडोलाइट. आता टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ थिओडोलाइटमध्ये काय काय येतं? सेंटरिंग तर करावं लागणार आहे तुम्हाला, सेंटरला ठेवावं लागणार, लेवल करावं लागणार, फोकस करावं लागणार. हेच आहे टेम्पररी ॲडजस्टमेंट. ओनली सेंटरिंग आहे का? ओनली लेवलिंग आहे का? नन ऑफ द नाही, तर सेंटरिंग, लेवलिंग आणि फोकसिंग. टेम्पररी ॲडजस्टमेंट इन्क्लुड्स सेंटरिंग करा, लेवलिंग करा आणि फोकसिंग करा. ठीक आहे. त्यानंतर करेक्शन फॉर रिफ्रॅक्शन इन लेवलिंग. करेक्शन फॉर रिफ्रॅक्शन इन लेवलिंग याचा आन्सर आहे ॲडिटिव्ह. रिफ्रॅक्शन करेक्शन इज ॲडिटिव्ह अँड पार्शियली ऑफसेट कर्वेचर. रिफ्रॅक्शन कर्वेचर इज ॲडिटिव्ह अँड पार्शियली ऑफसेट कर्वेचर. त्यानंतर ए बेंचमार्क इज ए पॉईंट ऑफ काय? पॉईंट ऑफ नॉन इलिव्हेशन. बेंचमार्क इट इज अ पॉईंट ऑफ नॉन इलिव्हेशन. बेंचमार्क म्हणजे काय? असा एक पॉईंट ज्याची इलिव्हेशन तुम्हाला माहिती आहे, त्याची रिड्युस्ड लेवल तुम्हाला माहिती आहे, म्हणजे बेंचमार्क हॅज अ
क्लोन रिड्यूस्ड लेवल म्हणजेच इलिव्हेशन. रिड्यूस्ड लेवल म्हणजे काय? इलिव्हेशन उंची माहिती आहे तुम्हाला समुद्र सपाटीपासूनची थोडक्यात. ईडीएम इन्स्ट्रुमेंट मेजर्स डिस्टन्स युझिंग लाईट वेव्स. ईडीएम युजेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स. ईडीएम म्हणजेच काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मीटर. त्याच्यामध्ये काय साऊंड वेव्स असते का? नाही, नावातच आहे ईडीएम इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मीटर. म्हणजेच काय? लाईट वेव्हचा यूज केला जातो. स्टील टेप केन काय नाही. ईडीएम इन्स्ट्रुमेंट मेजर्स डिस्टन्स युझिंग लाईट वेव्स. त्यानंतर पुढे द मेथड सुटेबल फॉर लोकेटिंग इन ॲसेसेबल पॉईंट. म्हणजे जे पॉईंट ॲसेसेबल नाही तर कुठली मेथड यूज केली जाते? द मेथड यूज फॉर लोकेट करण्यासाठी इन ॲसेसेबल पॉईंट. उत्तर आहे इंटरसेक्शन. ओके, इंटरसेक्शन मेथड. असा इकडून इंटरसेक्शन टाकला जातो आणि मग इकडून इंटरसेक्शन हा पॉईंट लोकेट करायचा. ओके, द मेथड यूज्ड फॉर लोकेटिंग इनएसेसेबल पॉईंट इज इंटरसेक्शन. इंटरसेक्शन मेथड यूज्ड फॉर इनएसेसेबल पॉईंट. त्यानंतर द एरिया बिटवीन सक्सेसिव्ह कंट्रोल लाईन रिप्रेझेंट. सक्सेसिव्ह कंट्रोल लाईन, एरिया बिटवीन, हा जो एरिया आहे सक्सेसिव्ह कंट्रोल लाईन, एरिया बिटवीन सक्सेसिव्ह कंट्रोल लाईन रिप्रेझेंट स्लोप. स्पेसिंग ऑफ कंटूर इंडिकेट स्लोप. स्पेसिंग ऑफ कंटूर जो आहे, स्पेसिंग ऑफ हॉरिझॉन्टल इंटरव्हल एक असतो आणि एक व्हर्टिकल इंटरव्हल एक असतो. तर हा जो स्पेसिंग आहे द एरिया बिटवीन सक्सेसिव्ह कंट्रोल लाईन, द एरिया बिटवीन सक्सेसिव्ह कंट्रोल इट इज काय? हा स्लोपच असतो ना. म्हणजे स्पेसिंग ऑफ कंटूर इंडिकेट्स स्लोप. डिप्रेशन प्लेटून एलिव्हेशन नाही. त्यानंतर द लिस्ट काउंट ऑफ मेट्रिक चेन इज 0.2 मीटर. मेट्रिक चेनचा लिस्ट काउंट किती आहे? 0.2 मीटर. हा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो बरं का. 0.2 मीटर. ॲक्सिस अबाउट विच टेलिस्कोप रोटेट व्हर्टिकली. आता हा जो टेलिस्कोप आहे तो जर असा रोटेट व्हायला लागला, हा टेलिस्कोप आहे तो जर असा व्हर्टिकली रोटेट व्हायला लागला, व्हर्टिकली, तर कशाभोवती होणार आहे? हॉरिझॉन्टल ॲक्सिस भोवती होणार आहे ना. ही एक असा ॲक्सिस असणार आहे. 3D मध्ये असा ॲक्सिस बघा तुम्ही, 3D मध्ये इथून जाणार असा पुढं काय असणार? हॉरिझॉन्टल ॲक्सिस असणार ना. टेलिस्कोप व्हर्टिकली रोटेट्स अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. त्यानंतर द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ए क्लोज्ड ट्रॅव्हर्स विथ एन साईड. याचं उत्तर आहे 2n मायनस. आता n-2 इंटू 180 डिग्री, n-2 इंटू 180 डिग्री. याचं उत्तर असंही करू शकतो 2n-4 इंटू 90 डिग्री. तुम्हाला हे असं कसं काय? ह्यातनं 2 बाजूला काढलं तर इकडे 2 घेतलं तर यातनं n-2 असं झालं का नाही? पुन्हा इथं 2 इकडे 180 झालं. म्हणून याचं उत्तर 2n-4 इंटू 90 डिग्री पण होऊ शकतं. किंवा ह्यातनं 2 बाजूला काढलं 2 आणि हे इकडे टाकलं तर n-2 इंटू 180 डिग्री पण होऊ शकतो. 2n-4 इंटू 90 क्लोज द ट्रॅव्हर्स. प्रिझमॉइडल करेक्शन इज अप्लाइड इन. प्रिझमॉइडल करेक्शन इज अप्लाइड इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन. प्रिझमॉइडल करेक्शन इम्प्रूव्ज व्हॉल्यूम ॲक्युरेसी. बेरिंग, लेबलिंग, एरिया काय नाही. प्रिझमॉइडल कशासाठी? व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट यूज टू ट्रान्सफर पॉईंट्स व्हर्टिकली इज. पॉईंट हे व्हर्टिकली ट्रान्सफर करायसाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं? तर त्याचं आहे प्लम बॉब. पॉईंट वरचा पॉईंट खाली सोडायचा असेल एकदम व्हर्टिकली, परपेंडिक्युलर 90 डिग्री आणि सरळ, प्लम बॉब यूज केलं जातं. कंपास नाही, क्लिनोमीटर नाही, लेबल ट्यूब नाही. प्लम बॉब ट्रान्सफर पॉईंट व्हर्टिकली. ए कंट्रोल लाईन नेवर क्रॉस इच अदर. शो जो फॉर्म स्लोप क्लोजेस नाही. काय? इंटरसेक्ट म्हणजे क्रॉस. कंटूर लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. त्यानंतर इन टॅकोमेट्री मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इज जनरली. हे प्रश्न पडलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. 1 मार्काचे क्वेश्चन आहेत. आले तर आले, नाही तर नाही. हे जर नाही आठवलं तुम्हाला, कन्फ्यूज झाला, 2 पर्याय आहेत, संपला विषय. टॅकोमेट्री मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इज जनरली. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट किती असावा? 100 असावा. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इज 100 आणि ॲडिटिव्ह कॉन्स्टंट किती असावा? 0 असावा. इन टॅकोमेट्री मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इज जनरली 100. कॉमन मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इज 100. त्यानंतर घाट ट्रेसर इज यूज्ड फॉर रोड अलाइनमेंट. घाट ट्रेसर कशासाठी यूज केला जातो? रिव्हर सर्वे, टनेल सर्वे, डॅम सर्वे नाही, तर रोड अलाइनमेंट. घाट ट्रेसर इज यूज्ड फॉर हेल्प्स इन हिल रोड अलाइनमेंट. हिल रोडचं अलाइनमेंट काढण्यासाठी घाट ट्रेसर यूज केला जातो. त्यानंतर द करेक्शन ड्यू टू सॅग इन चेनिंग इज. तर सॅग जर झालं तर करेक्शन ड्यू टू सॅग इन चेनिंग. सॅग म्हणजे काय झाली? चेन ही मोठी झाली. चेन मोठी झाली म्हणजे ॲक्च्युअली लांबी ही काय झाली? कमी झाली, म्हणून ते प्लस केली जाते. करेक्शन काय केलं जातं? निगेटिव्ह. करेक्शन इज निगेटिव्ह. सॅग करेक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. सॅग करेक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह म्हणते. सॅग करेक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. द करेक्शन ड्यू टू सॅग इन चेनिंग. आता ही चेन सॅग झाल्यानंतर काय झाली? एरर आला. एरर पॉझिटिव्ह आला. एरर काय झाला? पॉझिटिव्ह आला. म्हणजे चेन सॅग झाली, म्हणजे त्याची लांबी वाढली. एरर पॉझिटिव्ह आला आणि एरर काय झाला? पॉझिटिव्ह आला. मग करेक्शन निगेटिव्ह. सॅग करेक्शन ड्यू टू सॅग इन चेनिंग. 0 व्हेरिएबल नाही, पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह येते. सॅग करेक्शन ड्यू टू सॅग इन चेनिंग
सॅग म्हणजे चेनिंगमध्ये काय झालं, ही चेन अशी झाली. आता हे अंतर 100 असलं तर चेन अशी झाली म्हणजे सॅग झाला. म्हणजे अंतर कमी झालं ना, एरर काय झाला, असं थोडं थोडं वाढत गेलं ना, एरर पॉझिटिव्ह झाला, करेक्शन निगेटिव्ह. होल सर्कल बेरिंग रेंजेस फ्रॉम 0 to 360 डिग्री. होल सर्कल बेरिंग इज मेजर्ड क्लॉकवाइज फ्रॉम 0 डिग्री टू 360 डिग्री. द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग RL reduce the level of a point is called reduce the level of point. काय म्हणायचं, ट्रॅव्हर्सिंग, लेवलिंग, रेंजिंग, प्लॉटिंग. बी लेवलिंग. द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग reduce the level of point is called leveling determines reduce the level. त्यानंतर GPS in surveying works on principle of GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम इन सर्विंग वर्क्स इज ऑन प्रिन्सिपल ऑफ ट्रायलॅटरेशन, ट्रँग्युलेशन, रेडिएशन, लेवलिंग नाही. GPS डिटरमाइन्स पोझिशन युझिंग ट्रायलॅटरेशन. ओके. GPS इन सर्विंग वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ GPS डिटरमाइन्स पोझिशन युझिंग ट्रायलॅटरेशन. तर अशा पद्धतीनं हे सर्वेचे आपण सोपे क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत पहिल्यांदा. त्यानंतर आपण अवघड क्वेश्चन घेणार आहोत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीचे प्रत्येक सब्जेक्टचे या पद्धतीनं आपण 100 क्वेश्चन घेणार आहे. पण पहिल्यांदा आपण 25 क्वेश्चन घेतलेत. मित्रांनो, मी टेस्ट सिरीज वगैरे बनवत बसणार नाही, तुम्हाला उगं वेळ करण्यात अर्थ नाही. हे तुम्हाला मी सगळे PYQ देतो, त्यातनं सगळ्यांचाच अभ्यास होईल आणि फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील. आणि याचे जर पर्यायाचं एक्सप्लेनेशन पण आपण बघतो, त्यामुळे तुमच्या 100 क्वेश्चनचा एका एवढ्या व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चनचा तुमचा सराव होईल आणि ते प्रश्न सुटणार देखील नाही. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुमचे 100% हे क्वेश्चन सुटणार, तुमचं कन्फ्युजन तिथं होणार नाही तुम्ही अगोदर जर माझे हे व्हिडिओ बघितले तर. त्याचबरोबर तुम्ही हे एक लक्षात घ्या की नुसतं मी टेस्ट सिरीज बनवण्यात काय अर्थ नाही. टेस्ट सिरीज तुम्ही करणार, उगाच पैसे पे करणार, तुमचा वेळ घालून, ती काही मला करायचं नाही मित्रांनो. तुम्ही फक्त मला साथ द्या, मी तुम्हाला या ठिकाणी आउटपुट देतो. जसं मी तुम्हाला पण साथ देतो, तुम्ही मला मदत करा, मीही तुम्हाला मदत करतो. आणि माझं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. प्ले स्टोअरला डायरेक्ट तुम्ही सागर बिल्डकॉन क्लासेस हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डायरेक्ट तुम्ही जावा प्ले स्टोअरला. ॲपल आयपॅडचे युजर जे आहेत त्यांनी काय करायचं, तर त्यांना मी माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथून तुम्हाला मी कोणतं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं ना ऑर्गनायझेशन कोड काय टाकायचा ते मी सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीचेच व्हिडिओ आणि सगळे एकंदरीत जबरदस्त नॉलेज तुम्हाला पाहायला मिळेल. आपण सर्व सब्जेक्ट घेतला आहे, आज फक्त मीडियम लेवलचे घेतले, इझी लेवलचे घेतले, त्यानंतर पुढे आपण मीडियम लेवल असेल, त्या पुढची लेवल असेल, अशा प्रत्येक पद्धतीचे आपण क्वेश्चन पाहत जाणार आहात. त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढं मिळत राहतील. मित्रांनो, धन्यवाद.